मित्रांनो, महा आय डी कार्ड काढण्याची प्रोसेस कशी आहे, कोणत्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन करावं लागतं आणि किती दिवसात हे आय डी कार्ड तुम्हाला मिळतं, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासकीय योजनांचा लाभ मिळवणं अधिक सुलभ त्या ठिकाणी होऊ शकतं. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता यापुढे महा आय डी कार्ड असणं गरजेचं आहे. तर हे महा आय डी कार्ड कशा पद्धतीने काढलं जातं, त्याची प्रोसेस कशी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या क्रोमच्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जेही ब्राउझर असेल त्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये https://mahasaarthi.maharashtra.gov.in हा ॲड्रेस टाका, सर्च करा, एंटर करा. अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरती दिसेल. तुम्ही जर मोबाईलवरून जर हा अर्ज केला तर मोबाईलवरून अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतो. हे बघा, अशा प्रकारचा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी ह्या ज्या अटी आहेत त्या वाचून घ्या. अधिक वाचा या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी सविस्तर वाचून घ्या आणि हा जो बॉक्स दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला टिक करायचा आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार टाकायचा आहे. जसे तुम्ही OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक कराल, आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल. तो OTP या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करा. आता डेटा प्रायव्हेसी सहमती या ठिकाणी काही अटी आणि शर्ती आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्ट करायच्या आहेत, मंजूर करायच्या आहेत. महासारथीची एकूण संमती, तर हे घोषणापत्र आहे, थोडक्यात हे वाचून घ्या. या ठिकाणी एक चेक बॉक्स आहे, त्यावरती टिक करा. स्वीकृती द्या आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा किंवा टच करा. आधारचे डिटेल्स आलेले आहेत. वैयक्तिक नाव, जन्मतारीख, संपर्क माहिती, ईमेल ID, आधार नंबर, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुमची आलेली आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. ईमेल ID टाका. तुमच्या आधारनुसार या ठिकाणी आलेला असेल, पत्ता टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा किंवा मोबाईलवरून करत असाल तर टच करा. आता मोबाईलवर आणि ईमेल ID वर एक OTP पाठवलेला आहे, तो तुम्हाला या दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी नोंदणी आता यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. प्राप्त नोंदणीवर प्रक्रिया सुरू आहे. महा ID निर्मित प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. महा ID तयार करण्यासाठी सर्वसाधारण 24 तासाचा कालावधी लागेल. महा ID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळविण्यात येईल. आता 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला एक SMS येईल किंवा ईमेलद्वारे त्या ठिकाणी कळवलं जाईल. परत एकदा 24 तास झाल्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल चेक करायचा आहे किंवा मेसेज चेक करायचा आहे. त्या ठिकाणी एक लिंक येईल किंवा लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे कार्ड आहे ते काढू शकता. तर आपण आता 24 घंटे थांबणार आहोत, 24 तास थांबणार आहोत आणि जेव्हा हे कार्ड तयार होईल तेव्हा कार्ड कसं डाउनलोड केलं जातं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अर्ज करून आता 24 तासापेक्षा जास्त झालेले आहेत. परत एकदा आपण आता या वेबसाईटवरती आलेलो आहोत. आता या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. नागरिक लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी 2 पर्याय आहेत, महा ID आणि आधार, दोन्ही पद्धतीने लॉग इन करता येतं. परंतु आपल्याला सध्या आपला महा ID माहीत नाही, त्यामुळे आपण काय करणार आहोत तर आधार कार्डने या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. आधार हा पर्याय निवडला, त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा, या ठिकाणी OTP यशस्वीरित्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेक करायचा आहे आणि त्यावर आलेला जो OTP आहे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे. जसंही तुम्ही लॉग इन कराल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचं हे कार्ड जे आहे ते जनरेट झालेलं आहे. युअर महा ID या ठिकाणी तुमचा महा ID दिसतोय. Mahasaarthi helps you access unified government services with your verified Maha ID. All your personal information in
ऑन सिक्युअर प्लेस. एकाच कार्डवर या ठिकाणी तुमची सगळी माहिती व्यवस्थित साठवणूक ठेवलेली आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ कोणत्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आता हे अधिक चांगल्या पद्धतीने शासनाला कळणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनांचा लाभ मिळू शकतो. तर हे बघा हे कार्ड आहे. या कार्डला तुम्ही फ्लिप करू शकता म्हणजे त्याची दुसरी बाजू बघू शकता. फ्लिप या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पाठीमागून हे कार्ड असं दिसतं. या ठिकाणी QR कोड असतो. त्यानंतर समोरील बाजू अशा प्रकारची असते. या ठिकाणी कार्ड जर तुम्ही बघितलं तर महासारथी कार्ड, इथं नाव आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, महा ID नंबर आणि आधार नंबर, सर्व सेवा योजनांचे डिजिटल प्रवेशद्वार. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महा ID कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंट असेल तर प्रिंट काढून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. डाउनलोड महासारथी कार्ड. आता अशा पद्धतीने हे कार्ड जरी PDF मध्ये डाउनलोड झालं तर ही PDF पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यानं या ठिकाणी तुमच्या नावाचे जे सुरुवातीचे 4 अक्षर आहेत ते कॅपिटलमध्ये आणि तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते इयरमध्ये शेवटचे 4 अंक असं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं हे कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. ही प्रोसेस तुम्ही अगदी मोबाईलवरून देखील करू शकता. सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता. काहीही अवघड नाही, अगदी सोपं आहे. आता जी प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे तीच प्रोसेस तुम्हाला मोबाईलवरती करायची आहे. अगदी मोबाईलवर देखील तुम्ही हे डाउनलोड करू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही. परंतु जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन हे कार्ड काढू शकता. थांबूया येथेच. धन्यवाद.